मित्रांनो, मी संदीप एरंडे आणि आपलं जे चॅनल आहे की बुवा आपण शेतकऱ्यासाठी काही नवीन शासनाचे जे योजना असतात ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे याच्यासाठी आपण हे चॅनल खोललेलं आहे। आणि आज असाच एक विषय मित्रांनो का तो शेतकऱ्याचा इतका जिव्हाळ्याचा विषय की पानन रस्ता आणि शिवरस्ता। आता शासनाने काय केलंय की बुवा शेतकऱ्याला मोफत पानन रस्ता आणि शिवरस्ता करून द्यायचं ठरवलेलं आहे। म्हणजे आताच त्यांनी नवीन आदेश काढले आणि बावनकुळे त्याचे मंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांनी जो नवीन आदेश काढला हा शेतकऱ्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे। आणि पहिला जो शिवरस्ता ज्यावेळेस पानन रस्ता हे जे पहिल्यापासून ज्या स्कीम होत्या त्याच्यामध्ये शासनाने थोडा बदल केला, कारण आता शासन स्वतः तहसीलदार येऊन तुम्हाला तो रस्ता मोजून देणार। जिथं आपल्या शेतकऱ्यामध्ये पण कधी कधी काय होतंय की शेतीला तर रस्ता तर लागतोय पण काही शेतकरी सांगतात बुवा आमच्याकडून नको इकून नको, म्हणजे त्याच्यामुळे वाद निर्माण होतो आणि जो रस्ता आहे तो पण होत नाही। कारण आपले शेतकरी आपल्या रस्त्याला आडे येतात आणि त्याच्यामुळे शासनाने काय केलं की बुवा ह्या रस्त्याचे खूप अशा ज्या तक्रारी आहे की पानन रस्त्याच्या म्हणा शिवरस्त्याच्या म्हणा ह्या तक्रारी बी भरपूर आहे शेतकऱ्यामध्ये। तर त्या सगळ्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी शासनाने एक पाऊल उचललं की बुवा आता मोफत सगळं, म्हणजे तुमची मोजणी पण मोफत करून देणार, तुमचा रस्ता पण बांधकाम हे सगळं जे होतं की काही शेतकऱ्याला पहिला हिस्सा टाका लागायचा, आता शेतकऱ्याला आर्थिक कोणची झळ बसणार नाही याची काळजी आता शासनाने घेतलेली आहे। आणि त्याच्यामुळं जे पानन रस्ते शिवरस्ते हे पूर्ण मोकळे करण्याची तयारी शासन आहे। पण आता आपल्याला शेतकऱ्याला काय करावं लागेल की बुवा आपल्याला जो रस्ता करायचा आहे त्यासाठी आपण ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून त्या रस्त्याचा आपण ठराव घ्यायचा आणि ते ठराव घेऊन आपण तहसीलदारकडे ते दाखल करायचा, कारण त्याला ग्रामसभेचा ठराव लागेल। आणि ग्रामसभेच्या ठरावामध्ये की आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा ठराव तहसीलदारकडे एक सबमिट करायचा आणि सबमिट केल्यानंतर बुवा तहसीलदार स्वतः येऊन त्या रस्त्याची पाहणी करणार, ते आपल्याला मोजून देणार किती बाय कितीचा तर शिवरस्ता झाला पानन रस्ता झाले हे 33 बाय 33 रस्ते राहतात। पण त्याच्यामध्ये काय होते की बुवा आपले शेतकरी एकूणाला अडचण करतात, बुवा माझ्याकडून नका घेऊ तुमच्याकडून घ्या। म्हणजे याच्यामुळे काय होते की रस्त्याचे इतके दिवस ते वाद चालू होते आणि ते वाद खूप इकोवॉल जाऊन काही कोर्टात पण केस चालू आहे की बुवा शेतकऱ्याच्या परस्पर त्या रस्त्यासाठी लढत आहे। आणि प्रत्येकाला वाटतं की बुवा आपल्या जमीन थोडी फार बी नाही गेली पाहिजे, तर असं होऊ शकत नाही मित्रांनो, कारण आपल्याला दोन्ही साईडना समान बाजू घेऊनच तो रस्ता करावा लागेल। जर माझी शेती 2 फूट जात असेल तर समोरची पण तेवढीच 2 फूट गेली पाहिजे तरच तो रस्ता होईल। म्हणून शासनाने मध्यस्थी करून आता हा नवीन जे सरकार आलंय तर ह्या सरकारने याच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। तर आपल्याला फक्त एकच काम की ग्रामसभेत ठराव घेऊन तो दाखल करायचा आणि त्या रस्त्याची आपण मागणी करणार आहे आणि मागणी झाल्यानंतर त्याच्यावर लगेच तत्काळ म्हणजे 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये फॉलोअप घेऊन शासन ते रस्ता आपल्याला बांधून देणार आहे। तर ही आपल्या शेतकऱ्यासाठी एक खुशखबरी आहे। फक्त या स्कीमचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ उचलावा हीच माझी विनंती मित्रांनो, कारण सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर शेतात जायला सोयीचे रस्ते पण नाही, चौकून काटे आहे, म्हणजे एक गाडी जर जायची असेल तर दुसरी गाडी ते रस्ता पार करूच तर आपल्याला एका साईडला उभा करावं लागते, अशी काही रस्त्याच्या ज्या बिकट परिस्थिती आहे। तर ह्या दूर होण्यासाठी की आपणच शेतकऱ्याने पुढाकार घेऊन आता की बुवा शासनाने जो मदतीचा हात आपल्याला दिलेला आहे तर तो 100% आपण पूर्णतेकडे कसं नेऊ याच्याकडेच आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं आहे। तर ही जी योजना आहे मित्रांनो ही खास शेतकऱ्यासाठी, तर सगळ्यांना हात जोडून विनंती करतो व्हिडिओ जर आवडला आणि आपल्या व्हिडिओ सगळ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राइबर करा, लाईक करा आणि शेअर करा। ठीक आहे मित्रांनो, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र।